पांडे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो, आदरणीय साहेब भाऊ, मगाशी काकांनी सांगितल्याप्रमाणे साधारण त्यांच्या माझ्या वयामध्ये 2-3 वर्षाचा फरक असेल. त्यांचा लहान बंधू नवनाथ आणि मी एका वर्गामध्ये शाळेमध्ये शिकत होतो. त्यामुळं कुंभेफळ आणि मनोरतो दोन्ही गावांना हायस्कूल हे सुगाव असायचं आणि शाळा ही सुगाव असायची. कुटुंबाशी अनेक वेळा संबंध आला. अतिशय चांगला असा कार्यकर्ता मगाशी काकांनी सांगितलं. परंतु या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये साहेबांबरोबर त्याचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे साहेबांबरोबर त्यांचं फुलत गेलं. अतिशय अभ्यासू कार्यकर्ता हा साहेबांनी तयार केला. कोणताही प्रश्न असो, तो छोटा प्रश्न असो किंवा कसाही असो, साहेब पूर्वीच्या काळी येणारे निवेदन, असणारी मागणी आणि या मागणीचा विचार वाचून आणि समजून कार्यकर्ते करून घेत होते. आणि त्यावेळेस साहेब सुद्धा कार्यकर्त्यांना सांगत होते की तो प्रश्न तुम्ही पहिल्यांदा अभ्यासा आणि त्या प्रश्नाचं काय करायचं, कशा पद्धतीने न्यायचं, त्याचं जन आंदोलन कसं तयार करायचं, जनसामान्य माणसामध्ये तो प्रश्न कसा रुजवायचा. आणि ह्या सगळ्या गोष्टी पांडे साहेबांकडून म्हणजे साहेबांनी शिकवल्यामुळं पांडे साहेब एवढे तरबेज झाले होते की प्रशासकीय जीवनामध्ये कोणताही प्रश्न असो की ते मार्मिक पद्धतीनं सांगायचे आणि साहेबांना म्हणायचे शेवटच्या क्षणी याचं उत्तर काढा. आज जे निळवंड्याचं धरण असेल, पुनर्वसन असेल किंवा आपली पाटपाण्याची चळवळ असेल की ज्या वेळेस या तालुक्यामध्ये पाटपाण्यासाठी जन आंदोलन उभी राहिली, ही आंदोलन सुद्धा साहेबांनी हिरिरीनं कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे याचं व्यवस्थितपणे नियोजन हे कार्यकर्त्यांकडून करून घ्यायचे. अशा पद्धतीनं साहेबांनी तयार केलेला एक चांगला कार्यकर्ता काल म्हणजे ज्या दिवशी निधनाची वार्ता समजली, खऱ्या अर्थानं असं वाटायला लागलं की प्रश्नांचा अभ्यास करणारी कार्यकर्ते एक काळाच्या पडद्याआड झाली आणि व्हॉट्सअप फेसबुक वरती पाहून त्या विषयावर बोलणारी कार्यकर्ते प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झाले. आज आपण या ठिकाणी सगळेजण पाहतो की पांडे साहेबांना कुंभेफळ गावचा जो चेहरा मोहरा असेल तो बदलवण्याचं काम असेल, त्यानंतर जी लिफ्ट इरिगेशन योजना प्रत्येक शेतामध्ये पाणी आणि त्यासाठी मिळणाऱ्या परवानग्या याच्यामध्ये सुद्धा पांडे साहेबांनी प्रचंड प्रमाणात काम केलं. हे परवानग्या सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाशिवाय मिळाल्या नाही. साहेब सांगायचे, प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ घेऊन सांगायचे, तसे पांडे साहेबांना सुद्धा सांगायचे. परंतु पांडे साहेब त्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीचे तयार झाले. नंतर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी साधारण दूध क्रांती जेव्हा झाली, या ठिकाणचा जो प्रत्येक गावामध्ये दूध संस्था स्थापन करून दुधाचं संकलन करून दूध उद्योगाला प्रोत्साहन देऊन याच्यामध्ये सुद्धा पांडे साहेबांनी हिरिरीने भाग घेतला. मी पांडे साहेबांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं, अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विनम्र अशा पद्धतीचं अभिवादन करतो. जय श्रीराम. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली.
लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।